17 फेब्रुवारी 1999ची ती गोष्ट. भारतीय क्रिकेटचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ईडन गार्डन मैदानावर भारत विरुद्ध पाकिस्तान असा हाय व्होल्टेज सामना सुरू होता. सचिन तेंडुलकर काखेत बॅट घेऊन हँडग्लोव्ज घालत एक एक पायरी उतरत मैदानाच्या दिशेने चालत येऊ लागतो. हजारोंच्या संख्येने प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या ईडन गार्डन मैदानावर एकच कल्ला होतो. सचिन सचिन म्हणून प्रेक्षक जोर जोरात ओरडू लागतात. मैदानात जाताना सचिनला पुसटशी कल्पना होती की आपल्याला जगात होऊ घातलेल्या वेगवान गोलंदाजाचा सामना करायचा आहे. आधीच्या चेंडूवर भारताची भिंत म्हणून ओळखला जाणारा राहुल द्रविड त्रिफळाचीत होऊन माघारी परतला होता आणि त्याच वेगवान गोलंदाजाचा पुढचा चेंडू सचिन तेंडुलकरला खेळायचा होता. हा वेगवान गोलंदाज पुढचा चेंडू टाकण्यासाठी सीमारेषेजवळून धावत येतो आणि चित्त्याच्या वेगात धावत येऊन तो यॉर्कर चेंडू टाकतो आणि पहिल्या चेंडूत सचिन तेंडुलकर त्रिफळाचीत होतो. भारताच्या घराघरात टीव्ही समोर बसलेल्या करोडो प्रेक्षकांपासून ते ईडन गार्डन मैदानावर भयभीत करणारी शांतता वाढत जाते आणि हळूहळू प्रेक्षकांच्या घोळक्यात एकच चर्चा रंगू लागते. पाकिस्तानच्या रावळपिंडी शहरापासून भारताच्या कानाकोपऱ्यात एकच कोलाहल उठू लागतो. एकच प्रश्न होता, बुलेट ट्रेनच्या वेगाने चेंडू टाकणारा गोलंदाज कोण हा? शोएब अख्तर. दिनांक 13 ऑगस्ट 1975 रोजी पाकिस्तानच्या रावळपिंडी शहरात आई हमीदा आणि वडील मोहम्मद अख्तर यांच्या कुटुंबात एक गोरागोमटा गोंडस बाळ जन्माला आला. या मुलाचे नाव ठेवण्यात आले शोएब. छोटा शोएब हळूहळू मोठा होत होता आणि त्याच्या बालक्रीडांनी आई वडील अतिशय आनंदात होते. पण थोड्याच दिवसात त्यांच्या आनंदावर दुःखाचे विरजण पडले, कारण 3 वर्षांच्या शोएबला असाध्य असा डांग्या खोकला झाला. त्याचे फुफ्फुस कमजोर होत गेले आणि दोन्ही पाय अपंग झाले. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार हा मुलगा फार काळ जगू शकत नव्हता आणि जगला तरी तो अपंग असेल. पण शोएबची आई हमीदा मोठी जिद्दी होती. तिने ह्या मुलाची खूप काळजी घेतली. शोएबचे पाय जमिनीला लागायचे नाहीत. आई त्याला उचलून दवाखान्यात न्यायची. हळूहळू हा मुलगा आजारातून बरा होत गेला आणि आपल्या पायावर चालू लागला. शाळेत जाऊ लागला. आता त्याच्या पायात बळ आले होते. शाळेत जाण्यासाठी एक टेकडी पार करून जावे लागत होते. हा मुलगा धावत ही टेकडी पार करत असे आणि शाळेत जात असे. अशातच शाळेतील मुलांच्या खोड्या काढण्यात शोएब पटाईत झाला होता. रोज शाळेतील मुलांच्या तक्रारी शोएबच्या आईकडे यायच्या आणि आई कशीबशी त्या मुलांची समजूत काढायची. रावळपिंडीच्या तळपत्या उन्हात बरोबरची मुलं क्रिकेट खेळायची आणि शोएब सुद्धा त्यांच्यासोबत खेळायला जायचा. तो दात वोट चावत लांब पल्ल्यावरून धावत येत वेगवान चेंडू टाकायचा. शोएबच्या बॉलिंगचा स्पीड बघून त्याला तिथल्या क्लबमध्ये खेळण्याची संधी मिळाली. या मुलाला क्रिकेटची आवड इतकी होती की भर दुपारी तो क्रिकेटसाठी कुठेही जायचा. कोणी विचारलं, ए शोएब किधर जा रहा है? तो म्हणायचा, इम्रान खान बनने जा रहा हूं. लोक हसायचे, त्याचा मजाक उडवायचे. बसच्या तिकिटाचे पैसे नसणारा पोरगा इम्रान खान कुठून बनणार? पण शोएब बोलण्यात पटाईत होता. तो समोरच्याला आपल्या बोलण्याने प्रभावित करायचा. असाच त्याने बस कंडक्टरला आणि आपल्या क्लबच्या बाजूला असलेल्या ऊसाच्या रसाची टपरीवाल्याला बरोबर पटवला होता. ऊसाच्या ज्यूसवाल्याला त्याने सांगितले होते की मैं एक दिन बहुत बड़ा क्रिकेटर बनने वाला हूं और तुझे गन्ने की मशीन खरीद के दूंगा. तो ज्यूसवाला रोज शोएबला 2 ग्लास ऊसाचा रस द्यायचा. एक दिवस शोएबच्या कानावर बातमी येते की लाहोरला पाकिस्तान एअरलाइन्सच्या क्रिकेट टीम निवडीचा कॅम्प आहे. माजी क्रिकेटर झहीर अब्बास स्वतः सिलेक्शनसाठी येणार आहेत. शोएबला लाहोरला जायचे होते, पण बस तिकिटासाठी सुद्धा त्याच्याजवळ पैसे नव्हते. पण नेहमीप्रमाणे त्याने बस कंडक्टरला टोपी घातली आणि तो लाहोरला पोहोचला. शोएब तिथे जाऊन बघतो तर काय, संपूर्ण पाकिस्तानातून जवळपास 4-5 हजार पोरं तिथे सिलेक्शनसाठी आली होती. आता इतक्या पोरात झहीर अब्बास यांचा लक्ष आपल्याकडे कसा जाणार असा प्रश्न शोएबला पडला.
झहीर अब्बास नेटजवळ उभे होते आणि साधारण दुपारचे 2 वाजले असतील. शोएब मागचा पुढचा विचार न करता मैदानाच्या सीमारेषेलगत धावत सुटतो. साधारण 3 किलोमीटर ते मैदान होते. तो अब्बास यांच्या समोर आला की ओरडून अजून वेगात धावतो. अशा 3 फेऱ्या तो अब्बास यांच्या समोरून मारतो. इतक्या उन्हात मैदानाला कोण चक्रा मारतो असा प्रश्न झहीर अब्बास यांना पडला. त्यांनी शोएबला बोलावून घेतले. शोएब धापा टाकत टाकत त्यांच्या समोर येतो. अब्बास विचारतात, क्या करते हो? सर, फास्ट बॉलिंग डालता हो. शोएब भीत भीत म्हणाला. झहीर अब्बास हसले आणि म्हणाले, कितनी फास्ट? सर, पाकिस्तान में सबसे फास्ट. झहीर अब्बास पुन्हा हसले आणि म्हणाले, चल दिखा. शोएबला माहित होतं की हा बॉल आपलं आयुष्य बदलू शकतो. त्याने बॉल हातात घेतला आणि स्टंप पासून 50 यार्ड तो मागे गेला. इकडे खेळण्यासाठी एक मुलगा बॅट हातात घेऊन उभा राहिला. शोएब चित्त्याच्या वेगात धावत येऊन अंगात असलेली नसलेली सगळी ताकद एकवटून चेंडू फलंदाजाच्या दिशेने टाकतो. चेंडू बाउन्स होऊन फलंदाजाच्या हेल्मेटवर लागला आणि तो मुलगा जमिनीवर कोसळला. 4 शिव्या देत तो फलंदाज डोकं चोळू लागला. पण झहीर अब्बास यांनी मात्र ओळखलं की शोएब अख्तरचा हा चेंडू म्हणजे पाकिस्तानच्या वाळवंटातून उठणाऱ्या वादळाची ही नांदी आहे. पाकिस्तान म्हणजे वेगवान गोलंदाजाची खाण. इम्रान खान, वसीम अक्रम, वकार युनुस असे वेगवान गोलंदाज जगाने पाहिले. आता यात भर पडली होती ती शोएब अख्तर या नावाची. 29 नोव्हेंबर 1997 रोजी वेस्ट इंडिज विरुद्धच्या कसोटी सामन्यात शोएब अख्तर आपला पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला. पण शोएबच्या करिअरला कलाटणी देणारे वर्ष ठरले ते 1999. 1999च्या भारताविरुद्धच्या सामन्यात कोलकाता येथे राहुल द्रविड आणि सचिन तेंडुलकरला सलग चेंडूवर बाद करत शोएब अख्तर नावाचा दबदबा जगभरात निर्माण झाला. पुढे विश्वचषकात शोएब अख्तर नावाने धुमाकूळ घातला. आफ्रिका संघाविरुद्ध त्याने वेगवान गोलंदाजी करत जगातील सगळे रेकॉर्ड ब्रेक केले. पाकिस्तानच्या वाळवंटातून आलेल्या ह्या वादळाचा धसका जगातील मोठमोठ्या फलंदाजांनी घेतला. प्रति तास 161.3 किलोमीटर वेगाने चेंडू टाकणारा जगातील पहिला वेगवान गोलंदाज. नुसता धावत जरी आला तरी खेळाडूच्या हृदयात धडकी भरवणारा. आपल्या बाउन्सर आणि रिव्हर्स स्विंग गोलंदाजीने भल्या भल्या फलंदाजांची झोप उडवणारा. अनेक महत्त्वपूर्ण सामन्यात महत्त्वाचा विकेट टिपणारा. फास्ट अँड फ्युरियस गोलंदाज, रावळपिंडी एक्सप्रेस, शोएब अख्तर. नमस्कार मित्रांनो, मी प्रणय राऊत. प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज ध्येय वेडी माणसे या सदरात जगातील वेगवान गोलंदाज अशी ओळख असलेल्या शोएब अख्तर यांच्याविषयी जाणून घेत आहोत. शोएब अख्तर जेव्हा सीमारेषेवरून धावत यायचा तेव्हा फलंदाजाचे पाय लटपटायचे. त्याचे मधोमध भांग पाडलेले ते लांब केस, डोळ्यात रोखून बघणारी ती भेदक नजर आणि विकेट घेतल्यावर विमानासारखे दोन्ही हात फैलावत केलेले ते सेलिब्रेशन बघून मैदानात सोडा, टीव्हीवर मॅच बघणाऱ्या प्रेक्षकांना सुद्धा धडकी भरायची. 1998च्या डर्बन येथील साऊथ आफ्रिका दौऱ्यात पहिल्याच कसोटीत 43 धावात 5 विकेट घेत आपली ओळख शोएबने जगाला करून दिली. पुढे उजाडलं साल 1999. हे वर्ष शोएबच्या कारकिर्दीला 4 चांद लावून गेलं. पाकिस्तान संघ भारतीय दौऱ्यासाठी सज्ज झाला होता. या संघात नव्या दमाच्या खेळाडूंची भरणा केली होती. शाहिद आफ्रिदी, सकलेन मुश्ताक, अझर महमूद, अब्दुल रजाक आणि शोएब अख्तर हे नवखे खेळाडू आपलं नशीब आजमावणार होते. भारताविरुद्ध केलेली कामगिरी ही पाकिस्तानी खेळाडूला सुपरस्टार होण्यासाठी पुरेशी असते. हा रिवाज तेव्हाही होता. एशियन टेस्ट मॅच मध्ये शोएबने सलग 2 चेंडूवर द्रविड आणि तेंडुलकर यांना त्रिफळाचीत केले आणि शोएब अख्तर रातोरात हिरो झाला. शोएबने या कसोटीत 8 विकेट घेतले आणि ही कसोटी पाकिस्तान संघाने जिंकली. शोएब आपल्या कॉन्ट्रोवर्सियली युअर्स या पुस्तकात लिहितो, या सामन्याआधी मी सचिन तेंडुलकर यांना विचारलं होतं की सर,
क्या आप मुझे जानते हो? तेव्हा सचिन म्हणाला नाही. त्यावर शोएब म्हणतो जल्द ही जान जाओगे. त्यानंतर शारजामध्ये पाकिस्तानी संघ कोका कोला कपवर आपले नाव कोरतो. यात 11 विकेट घेत शोएब अख्तर मालिकावीर ठरतो. पुढे वर्ल्ड कपवर सर्वांचे लक्ष शोएब अख्तरवर लागले होते. टोनी ग्रे यांनी त्याला रावळपिंडी एक्सप्रेस हे नावच दिले. या वर्ल्ड कपमध्ये शोएबने 10 सामने खेळत 16 विकेट घेतले. मात्र या वर्ल्ड कपमध्ये झालेल्या दारुण पराभवामुळे पाकिस्तानी संघावर मॅच फिक्सिंगचे आरोप झाले आणि या प्रकरणाची चौकशी देखील झाली. पण शोएब अख्तरचे नाव कधी मॅच फिक्सिंग मध्ये आले नाही. पुढे ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शोएबच्या बॉलिंग ऍक्शनवर फेकी गोलंदाजीचा आरोप करण्यात आला आणि शोएबला बॅन देखील करण्यात आले. हा काळ शोएबसाठी सर्वात कठीण काळ होता. शोएब डिप्रेशनमध्ये गेला. पुढे 2000 सालात आपल्या बॉलिंग ऍक्शनमध्ये बदल करत त्याने पुन्हा पदार्पण केले. 2002 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध चांगली कामगिरी करत एक दिवसीय सिरीज देखील जिंकली आणि शोएब अख्तर त्या सिरीजमध्ये मालिकावीर ठरला. पुढे दिवस उजाडला 27 एप्रिल 2002. लाहोर येथे झालेल्या न्यूझीलंड विरुद्ध सामन्यात शोएबने जगातील आतापर्यंतचा सगळ्यात जलद चेंडू टाकला. हा चेंडू 161.3 प्रति तास किलोमीटर नोंदवला गेला. पण दुर्दैवाने ICICने हा रेकॉर्ड ऑफिशियल मानण्यास नकार दिला. कारण ICICचे असे म्हणणे होते की ही ऑफिशियल स्पीड गन नव्हती. पुढे जगातील फास्टर गोलंदाज कोण, ब्रेट ली की शोएब अख्तर अशी स्पर्धा रंगत गेली. तो असा काळ होता ज्या काळात स्पीडसाठी स्पर्धा व्हायची. पुढे 2003चा विश्वचषक आला. पाकिस्तान विरुद्ध इंग्लंडच्या सामन्यात शोएब आपली दुसरी ओव्हर टाकत होता आणि स्पीड गनवर नंबर वाढत गेले. प्रति तास 161 किलोमीटरवर जाऊन स्पीड गन थांबते. शोएब प्रेक्षकांच्या दिशेने 2 बोटे उंचावत सांगतो की मी एकदा नाही तर 2 वेळा हा विक्रम केला आहे. यावेळी मात्र ICICने देखील मान्य केले. शोएब अख्तरने जगातील सर्वात वेगवान गोलंदाज बनण्याचा विक्रम स्वतःच्या नावावर केला. मात्र या वर्ल्ड कपमध्ये सुद्धा पाकिस्तान संघाने खराब कामगिरी केली आणि इथून पुढे शोएबची देखील कामगिरी दिवसेंदिवस ढासळत गेली. कारण तो दुखापतीने ग्रस्त झाला. वाद हा शोएबच्या 5वीला पुजलेला होता. शोएब आपल्या मनाचा राजा होता. तो मैदानात आणि मैदानाबाहेर नेहमी वादात राहायचा. त्याची मनाला भावणारी अशी एक गोष्ट होती आणि ती म्हणजे त्याच्या करिअरच्या सुरुवातीला त्याला ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांना तो विसरला नाही. मग तो उसाची टपरीवाला असेल, तो बस कंडक्टर असेल किंवा तो टांगेवाला असेल. आजही शोएब त्यांच्या घरी जाऊन जेवतो. वेळ प्रसंगी त्यांना मदत देखील करतो. मित्रांनो, आपल्या बालपणात शोएब अख्तर या खेळाडूला नुसता पाहिला तरी मनातून राग यायचा. क्रिकेट न कळणाऱ्या महिला देखील बोट मोडायची. टीव्ही समोर बसलेले लाखो प्रेक्षक शिव्यांची लाखोली व्हायचे. पण या खेळाडूने आपल्या खेळाने आपल्या बालपणात साखर पेरली. तुम्हाला शोएब अख्तरची एखादी इनिंग आठवत असेल तर कमेंट करून नक्की सांगा. प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या आमच्या YouTube चॅनलच्या माध्यमातून या ध्येयवेड्या क्रिकेटरला मानाचा मुजरा. मित्रांनो, आमच्या प्रेरणा क्रिएशन्स माझी कविता या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. मी प्रणय राऊत आता आपली तात्पुरती रजा घेतो. लवकरच भेटूया एका नव्या व्हिडिओसह. धन्यवाद.